मुंबईसह ठाणे कल्याण परिसरात दिवसभर मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी पाणी साचलं. मुंबई ठाणे पालघरला रेड अलर्ट. पालघर जिल्ह्यातल्या शाळांना उद्या सुट्टी. राज्यभरात पावसाची संततधार. कोकणासाठी पुढील 3 तासांकरता रेड अलर्ट कायम. पुणे कोल्हापूर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार. धरणांच्या पाणी पातळी वाढल्यानं थोडासा दिलासा. चेतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी आरोपी चेतनला लोहगडावर नेऊन पोलिसांनी केलं सीन रिक्रिएशन. डमी पुतळ्याला लोहगडावरून फेकलं. सिया दोषी असेल तर कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी. वडिलांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. अहिरांचा बुलडोझर असा चालला की अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. अनिल परब यांची टोलेबाजी तर शिंदेंकडून अहिरांचं कौतुक. महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण. राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. भाजप म्हणाले पत्त्यांचा बंगला तर भाजपा कॉन्क्रीटचा पक्ष. काही जण वैफल्यग्रस्त. भाजप नेत्यांचा पलटवा. मनरेगा योजनेचं नाव बदलून विकसित भारत जी रामजी योजना सुरू. नव्या योजनेत 100 ऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची हमी. 95,692 कोटींची तरतूद. अयोध्येमधल्या राम मंदिरातल्या दानपेटीतल्या चोरीची 7 आरोपींनी दिली कबुली. पोलिसांच्या आधी ट्रस्टने जप्त केली रक्कम. काहींच्या घरातनं रोख पैशांसोबतच डॉलर आणि दागदागिने ताब्यात.